नूरचा बड्डे आहे. तो आम्हाला सांगत होता कधीपासून की त्याला एक म्हणजे बड्डे बॉयला त्याचा सरप्राईज गिफ्ट उघडून बघ काय आहे. मालवण से जाके आया मैं लौटे इसके लिए घूम रहा था सुबह से. सो वेलकम बॅक गायज, न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो कधी नाही ती आता माझी बाईक आहे ती फायनली रिपेअर वगैरे झालेली आहे. त्याचं जास्त असं मोठं काम नव्हतं, एकच काम होतं, बट ते काम करण्यासाठी खूप दिवस गेले म्हणून कामं वाढली गाडीची. इतके दिवस गाडी बंद होती. हे बघा, ह्याचं फ्यूल नोझल आहे ना, फ्यूल कॅप तो पूर्ण जाम झालेला, ओपनच होत नव्हता. त्यामुळे पूर्ण गाडी नवरात्रीत मी आजारी होतो तर तुम्हाला माहितीच आहे, तेव्हा मग चालवली नव्हती. मग त्याच्यानंतर दिवाळी आली. मग दिवाळीच्या 2 दिवसाआधी मला समजलं की ह्याचं नोझल हे आहे ना ते खराब झालं आहे ते. आणि असं दिवाळी असल्यामुळे त्यांचा ट्रान्सपोर्टचा इश्यू होता. तेव्हा ट्रान्सपोर्टचा इश्यू असल्यामुळे काय मुंबईवरनं म्हणजे ह्या गाडीचे स्पेअर पार्ट आणता आले ना, म्हणून तेव्हा ऑर्डर केलेली मी दिवाळीच्या आधी सांगितलेलं. पण दिवाळीनंतरच ते शक्य होणार होतं ऑर्डर येणे हे. पण नंतर दिवाळीनंतर पण त्यांनी जवळजवळ 2 तारखेला दिवाळी संपली ना, तुळशीचं लग्न झालं वगैरे. मग त्यानंतर त्यांनी आणि परत किती 12 की 13 दिवस लावले ऑर्डर यायला. मग 15 तारखेला काहीतरी नोव्हेंबरच्या ऑर्डर आली आणि मी 21 तारखेला मग बाईकचं नाव दिलं सर्व्हिसिंगसाठी. आणि त्यानंतर 21 तारखेला जेव्हा सर्व्हिसिंग केली तेव्हा माझं बिल 6,000चं आलं ऑल अराऊंड. कारण का हा पूर्ण सिंगलमध्ये येत ना, ह्याचा सेट येतो हा 1, 2 आणि हा आहे ते सीटचा एक लॉक असतो हा बघा, तो त्याचा सेट येतो तो 1800ला पडतो. आणि त्याच्यासोबत इंजिन ऑइल पण खूप म्हणजे 2 महिने गाडी बंद असल्यामुळे इंजिन ऑइल पण चेंज केलं, परत कुलंट वगैरे लेवल केलं, परत सगळे जरा वायरिंग वगैरे हुंदरांनी जी चावलेली तीच मला चेंज करावी लागली. एक्सिलेटर केबल वगैरे ही बघू शकता, केबल वगैरे म्हणजे त्या सगळ्या खर्चात मग 6,000चा माझा फटका लागला आहे तो 2 महिने गाडी बंद असल्यामुळे. बट काय नाही, आत्ता जातो आहे मी कोचिंगसाठी पुढं. सो वॉच टिल एंड गाईज, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही सबस्क्राईब करायला विसरता हो, ते जरा सबस्क्राईब करायला लक्षात ठेवा आठवणीने. सो वॉच टिल एंड गाईज, चला निघूया. फायनली गाईज, आज आमच्या मित्राचा एक बड्डे आहे. तो जरा त्याच्यासाठी काहीतरी सरप्राईज गिफ्ट आणि सरप्राईज असा प्लॅन काहीतरी केला आहे. सो मी जरा पुढं कोचिंगसाठी जातो आहे, पण लवकर जातो 1 तास. अरे भावा, आपला सबस्क्रायबर भेटला. मित्रासाठी आम्ही एक आता प्लॅन केला आहे. फोन जरा जवळ ठेवतो कारण की माझा आवाज येणार नाही म्हणून, हेल्मेट आहे म्हणून. सो आता मित्र आणि मी पुढात जातो आहे जरा त्याच्या बड्डेचं एक गिफ्ट घ्यायला. म्हणजे तो कधीपासून एक मित्र म्हणजे नूरचा बड्डे आहे, तो आम्हाला सांगत होता कधीपासून की त्याला एक म्हणजे चैन हवी आहे गळ्यात घालायला. पण बघू आमचं बजेट आहे की नाही तेवढं. सो बघू त्याच्यासाठी ते गिफ्ट आम्ही घेतो आहे ते आवडणार आहे की नाही ते. सो वॉच टिल एंड गाईज. कधी काय हो, ऐकलात का हो? बरे आहात ना? हा, मुरग्याचा वाढदिवस आमचो ना यार. तुम्ही बोला काय ते काय आणि ऐका काय ह्या चालू आहे जरा काहीतरी ते काम चालू आहे. ऐकलत काय? समाजला बिहार चालू आता शिफ्टिंग चालू आहे. हा, आता कुणलो काय कुल्लो काय डामची किंवा वाजवून गेलो. घेऊ की आपण सांगतो दुपारी गवत आता मग असं मी वाजवून जातोय. मी काय बोलतो कोणाला सांगितलं नाही. चला जातो आम्ही, उशीर होता. चला.
तिथपर्यंत चला. धावत जायचं आहे हळू. हा, जेवढं जमतंय तेवढं धावा. होय. सो फायनली ग्राउंडवरती आलेलो आहे. बाकी मुलं आहेत म्हणून ह्यांच्याकडनं काय हार्डवर्क एवढं काय करून नाही घेत आहे. सो जेवढं ह्यांना जमतं आहे तेवढंच घेणार आहे. बघू आता. आणि कोचिंगच्या बाबतीत कसं, कुडात जे सर आहेत त्यांना ग्राउंड अवेलेबल आहे. ओरसमध्ये जर मला सुरुवात करायची असली कोचिंगसाठी तर मला कोण असं ग्राउंड देत नाही, म्हणून मी थांबलो आहे ग्राउंडसाठी. तरी पण माझे प्रयत्न चालू आहेत, ग्राउंड कुठे ना कुठे बघायचा शोध चालू आहे. पण कोचिंग मी नक्की घेऊन राहणार आहे, हे पण एक नक्की आहे सर्वांसाठी. सो आता कुडामध्ये सरांनी बोलवलं आहे मला आजच्या दिवशी. म्हणजे काल बोलवलं होतं पण काल काही कारणामुळे आलो ना, म्हणून आज आलो आहे. चला चला, थांबायचं नाही. कोण नवीन आहे काय ड्रिबल ज्यांना माहिती नाही? कोण? हां, तुला ड्रिबल माहीत नाही ना, मग तुला दाखवतोय. हे बघ, बॉल तुझ्या पायात असा आहे, ठीक आहे. तुला तो असं ढकलत ढकलत पुढे घेऊन जायचा आहे. फक्त पायातून असं लांब टाकायचं नाही, समजलं ना. पायाची जवळ ठेवायचं असं, आणि तो ड्रिबल करत तिथपर्यंत जायचं, समजलं ना. आणि तुम्ही इथे पोचलात, तुमचा बॉल समोरच्या प्लेअरला द्या. समोरच्या, समजलं ना, समोरच्या प्लेअरला द्या. मग तो तिथे ड्रिबल करत जा, समजलं. आता तू तिथून तिथे जायचं, तू तिथून तिथे यायचं. म्हणून दोघांना एक एक बॉल दिला, समजलात का? क्लिअर आहे? ते क्वेश्चन आहेत का कोणाला? क्लिअर आहे तुम्हाला? हां चला, ड्रिबल करत. हां चल चल चल. असे उचला, पाय जरा हे कर साईडला. हां, असे धरायचं आणि धरून राहायचं आहे उभं तसं, समजलात. मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत ह्या बाटलीची एक लाईन आणि ती समोर एक बॉटल दिसलीच असणार तुम्हाला. त्या बाटलीची एक तिथपर्यंत असं रन ठेवायचं आहे, समजलं. समजलात का? हसायचं नाही, जोक नाही करत आहे मी. मी स्ट्रिक्ट आहे, पहिला सांग ना. मी डायरेक्ट फटके मारणार हसलात तर. चला, कशी लाईनीत राहा. 2-2ची जोडी पाडलात तशी. मागे सर, लाईन बघू, लाईनच्या मागे या. चल, हे कोण कोणाला घेतोय? तोंडातला हात घाला काढायचा. थांब थांब थांब, मागे मागे. थांबा थांबा थांबा. तुम्ही आधी सेट व्हा, तुम्ही सेट व्हा कसे ते. ओके, चला घ्या, एंगेज. लांब व्हा. बॉटल मागे टाकली. ठीक आहे, बस चला सुरुवात करा.
मॅचची आता ह्यांची 10 मिनटं राहिली. सो ह्यांना आता गेम खेळायला लावलं आहे. बघूया आता कोणाचा कसा गेम आहे तो, म्हणजे त्याच्यानुसार त्यांना शिकवता येईल. फायनली मित्रासाठी गिफ्ट घेतलेलं आहे. बट आता जरा ट्रॅफिक लागला इथे मार्केटमध्ये, म्हणून गाडी एवढ्यात तरी काढू नाही शकत ट्रॅफिक असल्यामुळे. बट आता निघू इथून आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा आम्ही गिफ्ट मित्रासाठी काय घेतलं आहे ते. फायनली गाईज भावाचा बर्थडे आता सेलिब्रेट करतोय. पूर्ण दिवसभरात ना आत्ता टाइम भेटला. सो चला हा द्या केक. आणि सगळे भावंड आपले आलेले आहेत. अनिल भाई पण आहे.